कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड्डाण होती है। तर आपण जे करताय ते कोणत्या उद्देशानं, काय ध्येय डोळ्यासमोर ठेवून करताय या गोष्टीकडे लक्ष देत चला। आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये उतरलो या क्षेत्रामध्ये मोठ्यात मोठ्या पद्धतीने, मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे। आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून अतिशय कष्टाने, आपल्या मोठ्या जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहा। यश नक्कीच तुमच्या पायाशी असेल। तर स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आपण बघत आहोत की भूगोलातील अतिशय महत्वाचा असा नदी प्रणाली हा भाग, आणि आतापर्यंत आपण गंगा असेल, ब्रह्मपुत्र असेल, गोदावरी असेल, या नर्मदा असेल, अशा सर्व नद्यांचा भाग बघितलेला आहे। आणि आज आपण त्याचपैकी एक अतिशय महत्वाची अशी कावेरी नदी बघणार आहोत। तर कावेरी नदीचा उगम, तिच्यावर असलेली महत्वाची शहरं, तिच्यावरती असलेले महत्वाचे डॅम्स किंवा तिच्या रिलेटेड अजून काही महत्वाच्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, चला सुरू करूया। कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वत रांगेतील कोणता ताला कावेरी या ठिकाणातून कशाचा, कावेरी नदीचा उगम होतो। तर हे काय आहे, ताला कावेरी, कर्नाटक राज्यातील ताला कावेरी हे ठीक। या नदीला वरून एक नदी येऊन मिळते बघा या ठिकाणी। त्या नदीचं नाव काय आहे, हरंगी नदी। कोणती नदी, हरंगी नदी। हरंगी नदी। हा, त्यानंतर बघा अजून एक खालून नदी येऊन मिळते या नदीला। या नदीचं नाव काय असेल, लक्ष्मण तीर्थ नदी। कोणती, लक्ष्मण तीर्थ नदी। आणि याच ठिकाणी अजून एक नदी येऊन मिळते वरून बघा, हेमावती नदी। कोणती, हेमावती नदी। आणि या नदीला एक उपनदी येऊन मिळते या ठिकाणी। कोणत्या, हेमावती नदीला एक उपनदी येऊन मिळते बघा। या नदीचं नाव काय आहे, यांगाची नदी। यांगाची नदी लक्षात ठेवा। ही आपली कावेरी नदी आहे। आणि या नदीला येऊन मिळणाऱ्या या लक्ष्मण तीर्थ नदी आणि हेमावती नदी या नद्यांच्या समोर एक डॅम बांधलेला आहे कावेरी नदीवरती। तो डॅम कोणता आहे, डॅमचं नाव काय आहे, कृष्णा राजा सागर डॅम। सागर डॅम लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे हा। हा, इथं बघा अजून एक महत्वाचं शहर वसलेलं आहे या ठिकाणी। हे शहर कोणतं आहे, श्रीरंगपट्टणम। नाव लक्षात ठेवा, श्रीरंगपट्टणम नाव आहे। आणि याच्यात पुढे अजून एक महत्वाचं शहर वसलेलं आहे बघा। या शहराचं नाव काय आहे, मैसूर। बरोबर आहे, टिपू सुलतान, हैदर अली हे यांचं या ठिकाणी राज्य होतं। लक्षात आलं, अगोदर सुरुवातीला टिपू सुलतानचा बाप मारला गेला इंग्रजांच्या युद्धामध्ये, आणि त्यानंतर जवळपास चौथ्या लढाईमध्ये टिपू सुलतानचा सुद्धा वध करण्यात आला।
हे महत्वाचे शहर आहे. याच ठिकाणी म्हैसूर पॅलेस सुद्धा आहे. इथं एक खाली नदी येऊन मिळते बघा, एक नदी येऊन मिळाली इथं. या नदीचं नाव काय आहे? सुवर्णावती नदी. सुवर्णावती नदी लक्षात ठेवा. इथं एक नदी येऊन मिळते बघा या ठिकाणी, आणि या नदीचं नाव काय? शिमशा नदी. कोणती? शिमशा. याच आणि अतिशय अजून एक महत्वाचा पॉइंट, या नदीवरती काय एक खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. या मंदिराचं नाव काय? श्री रंगनाथ स्वामी टेम्पल. काय आहे? श्री रंग. लक्षात आलं? ही गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला परीक्षेमध्ये. बघा या ठिकाणी भाराचुकी नावाचा एक धबधबा आहे. कोणत्या नावाचा? भाराचुकी नावाचा. लक्षात आलं? हे लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं काय सांगताय ते विचारलं जाऊ शकतं, कोणता धबधबा आहे का? तर असेल तर भाराचुकी धबधबा या ठिकाणी आहे. थोडस पुढे गेले की अजून एक नदी येऊन मिळते वरून या ठिकाणी. या नदीचं नाव काय आहे? तर बघा, अर्कावती नदी. अर्कावती. अजून एक नदी येऊन मिळते बघा इथं. या ठिकाणी ना धबधबा आहे या नदीवरती. या धबधब्याचं नाव काय आहे? होगे नक्कल धबधबा. हा कोणत्या नदीवरती येतो? चौराई नदी. चौराई नदी. लक्षात आलं? तर होगे नक्कल धबधबा चौराई नदीवर आणि कावेरी नदीवर या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवा. आणि याच नदीवरती एक सलेम जिल्हा आहे. त्या सलेम जिल्ह्यामध्ये अतिशय महत्वाचा म्हणजेच म्हैसूर डॅम सुद्धा या नदीवरती आहे. काय आहे? म्हैसूर डॅम. कुठं? सलेम जिल्हा या ठिकाणी. इथं एक नदी येऊन मिळते बघा. या नदीचं नाव आहे नेखल नदी. नेखल नदी. आलं लक्षात? पुढे बघा, इथं अजून एक नदी येऊन मिळते बघा या ठिकाणी. या नदीचं नाव काय आहे बघा? थिरुमनीमुथारू नदी. थिरुमनीमुथारू नदी. नाव थोडंसं किचकट आहे. थिरुमनीमुथारू नदी असं नाव आहे, पण नदी महत्वाची आहे म्हणून लक्षात ठेवा. काय सांगताय ते कोणता प्रश्न कधी विचारला म्हणून कुणालाही नजरअंदाज करू नका. बघा इथं एक नदी येऊन मिळते. ही नदी अतिशय महत्वाची आहे. आणि याच नदीला अजून एक नदी येऊन मिळते बघा इथं. बरोबर? ही नदी कोणती आहे? अमरावती नदी. अमरावती नदी. आलं लक्षात? आणि ही नदी कोणती आहे? नंगनजी. नंगनजी नदी. कोणती नदी आहे? नंगनजी नदी आहे. ही अमरावतीला येऊन मिळते आणि ही पुढे जाऊन नर्मदेला कावेरीला मिळतात. महत्वाचं शहर सुद्धा वसलेलं आहे. या शहराचं नाव काय आहे?
तिरुचिरापल्ली. काय आहे नाव? तिरुचिरापल्ली या शहराचं नाव. तिरुचिरापल्ली हे शहर या नदीवरती वसलेलं आहे. अजून एक नदी येऊन मिळते या ठिकाणी. या नदीचं नाव आहे कोल्लीडम नदी. कोणती नदी? कोल्लीडम. कोल्लीडम. आणि हीच कावेरी नदी नंतर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हा काय आहे? बंगालचा उपसागर. लक्षात आलं? हा झाला कावेरी नदीचा पूर्ण प्रवाह. अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. लक्षात आलं? कर्नाटक असेल आणि तमिळनाडू असतील हे अतिशय महत्वाची राज्य या नदीवरती आपला उदरनिर्वाह बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये करतात. हिला वेगवेगळी नावं सुद्धा दिसून येतात. कर्नाटकमध्ये कावेरी अम्मा या सुद्धा नावाने तिला ओळखलं जातं. लक्षात ठेवा, हिची पूर्ण लांबी 800 किलोमीटर आहे आणि याच कावेरी नदीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सुपीक शेती केली जाते. म्हणूनच तमिळनाडू सरकारनं हिला संरक्षित क्षेत्र म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाची गोष्ट आहे बरं का ही. का? कारण की हिच्यामध्ये सुपीक शेती केली जाते. ही नदी वरच्या भागाकडनं येते म्हणून ही जवळपास समुद्र सपाटीपासून 1341 मीटर उंचीवरून सुद्धा वाहते. लक्षात ठेवा, ही नदी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये. अतिशय महत्वाची शहरं, महत्वाची डॅम्स, हिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या असतील, या आपण या व्हिडिओमधून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आणि जर आपला व्हिडिओ समजला असेल तर मोठ्यात मोठ्या संख्येने या व्हिडिओला लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करत चला. आणि होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठ्यात मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल यासाठी आपल्या व्हिडिओला शेअर करत चला. धन्यवाद.